श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. समास पहिला. न लिंपे कदा बाल क्रीडा उपाधी, विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी. जया सद्गुरु भेटीची होय स्फूर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. ओम नमो जी गुरुमूर्ती. स्वयं सिद्ध ज्ञान ज्योती, त्रिभुवनी चमके दीप्ती चैतन्य रूपी. अंतर्बाह्य व्यापोणी असे, परी चर्मचक्षु ते न दिसे. दिसे म्हणताची पिसे साक्षीत्वे होय, तुझे प्रकाशाचा विलास. निरसी अष्टधेचा भास, द्रष्टा आणि दृश्य यास स्वते जी मेळवी. प्रकाश आणि दीप भिन्न ठाव नसे अल्प, करिता ध्यानाचा संकल्प. ध्येय ध्याता नुरेची, स्वयंप्रकाश परम ज्योती. तेजी सहस्त्र सूर्य लपती, उष्ण शीत विकार स्थिती मुळी नाही. परप्रकाशे पाहो जाता, प्रकाश फिरे मागुता. तेथे दुजाची सत्ता अल्पहीन चले, तुझ्या स्वरूपाची कोटी. अनंत ब्रह्मांडे साठवी पोटी, परी भक्त हृदय संपुष्टी घालोनी पूजिती. तव तेजासी आडवी, ऐसा नसे गोसावी. दुजेपणाची यादवी नाही तेथे, ज्योत चालली अढळ. नसे मैसना काजळ, वायूचा आधार जोंजाळ. अणुभरी असेना, तू होवोनी तुझ पहावे. भावभक्तीने जाणावे, एरवी ते व्यर्थ गोवे. सद्गुरु पद भेटेना, कोणी पाचळी ना विझवी. आधी मध्यांत ना बरवी, अखंड चालली 17वी स्नेहे वीण. माया मोहाचे दर्पणी, बिंब राहिले बिंबोणी. सवेची वाढली दोन्ही, गंधर्व नगरे. जड चंचल माया, चैतन्य जाणीव बिंबकाया. अधिष्ठाना सारिखे जया, विकार दिसती. परी ते विकारवंत नोहे, मुळी असीचे तैसेचे आहे. जरी भिन्न भासत आहे अज्ञानिया, अज्ञान निरसल्यावरी. बाह्य आणि अभ्यंतरी एकची रूप निर्धारी. ज्ञानज्योती प्रकृतीचा संग घडला, सगुणत्वाचा आळ आला. परी म्हणोनीची लाधला स्तुती सेवा कराया. विशेष जाणीवेचे स्थान, तेची सद्गुरूंचे अधिष्ठान. ऐसे बोलती सज्जन ठाई ठाई, तीच जाणीव ज्ञानज्योती. सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती, गोंदवले ग्रामी आम्हा प्रती भेटली थोर भाग्ये. निर्गुण सगुणत्वा आले, आंधळ्यांनीही देखिले. काही जे डोळस झाले, अंतर्बाह्य पाहती. पाहता पाहणे विराले, गुरुरूप होऊन ठेले. जन्म मरण फेरे चुकले, धन्य पुरुष. गुरुबोधांजन घेतलिया, आंधळेपण जाय विलया. द्रष्टेपण ही वाया, हो निजाय. सगुण रूपी सगुण भजावे, चित्त शुद्धी ते पावावे. ज्ञानदृष्टीने पहावे सद्गुरुसी, भोळे भाविक आंधळे जन. यासी उपासने लागोन, ज्ञानज्योती झाली सगुण मनुष्यरूपी. आमुचे घरा पाहोनी आली, आम्हा सारखी वागली. वागली परी राहिली वेगळीच ती. जैसे सोन पितळ आणि सोने, सगट दिसती दागिने. शहाणा तो पारखू जाणे, खरे खोटे कोणते. मृत्तिका आणि कस्तुरी, मानू नये एकसरी. कस्तुरी कोंदे अंबरी, सुगंधयुक्त. गृही लाविलिया दीप, जीवजंतू धावती अमूप. फिर फिरोनी घालती झाप, पोट धंदा सोडोनी. तैसी ही ज्ञानज्योती, भोवती असंख्य जीव जमती. झडपणी तदाकार होती, संस्कृती ते सोडोनी. रजनी दृश्य दीपदावी, अज्ञानिया सद्गुरु गोसावी. ज्ञान तेजे समोळ घालवी तिमिर राशी, तिमिर गेलिया पाठी. लोभ मोहादी चोरटी, न येती समोर दृष्टी. साधका ते नाडाया, निर्गुण गुणत्वा आले. गुण साम्ये वर्णन केले, नातरी वर्णिता भागले. थोर थोर सिद्ध होनी सिद्ध पहावे, जाणते होनी जाणावे. शब्द ज्ञाने पडेना ठावे, सद्गुरु रूप अनुभवे ना व्युत्पन्न. परी स्तवणी गुंतले मन, आवडी सारखे सजवोन निववू चित्त. सूर्यादावती निरांजन, ऐसे भक्तीचे लक्षण. तैसेची ज्ञान निधान वर्णू आता, आवडी सारखे सजवू.
ज्ञानेंद्रियाची साक्ष घेऊ, अंतरी सद्गुरूचे पद ध्याऊ, निरंतर प्रेम भरे चला गोंदवले ग्रामासी, रावजी गृही सत्वरेसी, बाळलीला आहे कैसी पाहू नेत्र भरोणी, 1 वर्ष झाले बाळा वाढदिवसाचा सोहळा, आनंदे यथा सांग झाला रावजी गृही, गणपती बोबडे बोले ऐकता श्रवण संतोषले, उचलो निकडीये घेतले ज्यांनी त्यांनी, राहे ना माऊली घरी, घेऊन जाती शेजारी, खेळू लागती नाना परी त्या सवेची, जया आप पर भाव नाही, जिकडे नेती तिकडे जाई, मुख न्याळीना काही, आपुले की परावे, सर्व त्रासी वाटे घ्यावे, वाटणी येईना स्वभावे, ज्याने पहावे त्याने न्यावे, आपुले गृही तेथेच जेऊ घालावे, मौष ये निजवावे, पुन्हा माऊलीसी पुसावे, बाळ कोठे म्हणोनी, मूल पाहता पडे भूल, वरी गोजिरे आणि सोज्वळ, हास्यमुख आणि प्रेमळ, मग काय येऊणे जरी ओंगळ आणि तुसड, जागचे हलेना जड, रडतमुखी खादाड अतिशयसी, हटवादी आणि त्रागी, पायशीर आपटी वेगी, जे सदा असे रोगी, काही ना काही नकटे काळे कुळकुळीत, मधुर सेवनी अतृप्त, विधी वमन करती चिळसवाने, माऊलीसी सोडीना कामकाज करू देईना, म्हणती फेडून घेतो नाना उपकार पूर्वजन्मीचे, त्यासी कोणी न घेती, प्रसंग आल्या कंटाळती, वदती ऐसी का जन्मती, दुःख द्यावया कारणे, मस्तकी उवा आणि खवडे, खरूज नायटे पैन चिपडे, झापड होनी सदारडे, वैरी म्हणती पूर्वीचे तैसा नव्हे गणपती, दर्शने आनंद होय चित्ती, प्रेमे उचलोनी घेती, करती हास्य विनोद, रावजी गृही प्रतिदिन होतसे कीर्तन भजन, गणपती चित्त देवोन श्रवण करी स्थिरत्वे, माऊली सन्निध निजेना, निजविता रडता राहेना, भजनाची आवडी म्हणा तेथे खेळे स्वच्छंदे, म्हणती तुझ समजते काय, बालपणी प्रियमाय, खेळ खेळोनी दिवस जाय बालकाचा, आजा पोथी वाची नित्य, श्रवणा जावोनी बैसत, म्हणती पहा हो याचे चित्त, श्रवणी स्थिर होतसे, अशा वयी क्रीडेची गोडी, गोड खावयाची आवडी, मौज पहावया घेती उडी, पोरासवे धावती, यासी दिधल्या खाईना, क्रीडेचा हट्ट धरीना, श्रवणा बैसतो पहाना, चित्त देवोनी, याची बुद्धी दिसते भारी, सांगितली गोष्ट न विसरी, याचे पाशी फसवेगिरी, काही चालेना, हळूहळू दिवस गेले, 3 संवत्सर पालटले, बुद्धी देखोनी चकित झाले, म्हणती कोणान बोलावे, कोणी ठेवतील नावे, कोणी स्तुती करतील भावे, दृष्ट होईल स्वभावे, बालकासी धुळी अक्षरे घालून देती, तैसीच काढी शीघ्रगती, लिहिण्या वाचण्या गणपती शिकला त्वरित, दंतकथा होते सांगत, एक पाठी दुपाठी, पंडित भोज समेसी नांदत, कालिदासादिक दंतकथा म्हणता खोटी, करोणी दावितो गोष्टी, नवल पहा एकपाटी, पूर्वार्जित ज्ञान, पूर्वजन्मी हा साधू असेल कोणी, प्रसिद्धू वासना शेषे जन्मसंबंधू घडला असेल, नाना परीने कल्पना करती तर्क वितर्क नाना, दृष्टांतानोनी ध्याना स्वस्थ राहती, चपलत्वे वाढे हूड, परिहूड ना द्वाड, पराव्याची न काढी खोड, मैत्री राखे सर्वदा, नित्य हरिभजनी नाचे, राम नाम घेई वाचे, बालपणी आयुष्य नवेचे, क्रीडे माझी, इति श्री सद्गुरु लीलामृते, तृतीय अध्यायांतर्गत प्रथम समास, श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. श्री सद्गुरु